तर आज आपण एक बोरिंग भाजीला देणार आहे मस्त झणझणीत आणि चवदार आणि चटाकेदार असा तडका। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही भाजी नक्की ट्राय करून बघा। तुमच्या घरी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची दोडकी ही फेवरेट होईल। मला वाटतं बरेच जणांकडे दोडकी सगळ्यात बोरिंग भाजी असेल, पण या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा। दोडकी तुमच्या घरी सगळ्यांचं फेवरेट होईल। त्यासाठी आपल्याला 2 दोडकी घ्यायचे आहे, स्वच्छ पाण्याने घेऊन तिथे साल काढून घ्यायचे आहे आणि दोडकी आपल्याला सोपे दोडकी घ्यायचे आहे आणि बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचे आहे। आणि दुसरा आपला मेन इन्ग्रेडियंट आहे चना। रात्री भिजवलेला चना घ्यायचा आहे। आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचं आहे हिंग, तेजपान, जिरा आणि मोठी विलायची घ्यायची आहे फोडणीसाठी। बाकी आपण कुठलेही बाकीचे इन्ग्रेडियंट्स वापरणार नाही आहे। आता आपल्याला एका प्लेटमध्ये बेसिक मसाले काढून घ्यायचे आहे, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडासा गरम मसाला काढणार आहे आपण, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि सोबतच काढणार आहे आमचूर पावडर आणि कसुरी मेथी। तुमच्याकडे जर चना मसाला असेल तर तुम्ही तेही टाकू शकता। माझ्याकडे आता संपला होता मी टाकलेला नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते तुम्ही चना मसालाही टाकू शकता। आणि सोबतच टाकणार आहे आपण कसुरी मेथी स्वादानुसार। आता आपण भाजी फोडणी घालूया। तर भाजी आपण घालणार आहे डायरेक्ट कुकरमध्ये। तर ही लवकर झटपट 10 मिनिटात तयार होणार भाजी आहे। कुकरमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं तेल। तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। नंतर यामध्ये आपण जे प्लेटमध्ये हिंग, मोठी विलायची, तेजपान आणि जिरं काढलं होतं ते टाकायचं आहे। त्याला छान तडतडू द्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये। थोडंसं शिजलं गेलं की यामध्ये आपण पातळ पातळ लांब लांब कट केलेला कांदा टाकायचा आहे। त्याला पण छान शिजवायचं आहे आपल्याला। त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण टाकणार नाही आहे, पण असे लुक बघा तुम्ही किती छान होते बघा। पाहता क्षणी तुम्हाला खायची इच्छा होईल आणि खायला पण खूप टेस्टी स्वादिष्ट लागते बघा। आता कांदा व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण कच्चा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। दोडके तुमच्याकडे जर नसेल आवडत ना तर अशा पद्धतीने भाजी करा तुम्ही। तुमच्याकडे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे दोडके जे आहे ते फेवरेट होईल। आता यामध्ये आपण जे प्लेटमध्ये बेसिक मसाले, कसुरी मेथी, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आमचूर पावडर काढला आहे ती टाकायचं आहे। त्याला छान शिजवायचं आहे आपल्याला। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतला गेलं की त्यामध्ये आपण टाकणार आहे बारीक कट केलेला टोमॅटो। त्याला पण छान शिजवायचं आहे आपल्याला। तेलामध्ये मस्त टोमॅटो परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित परतला गेलं की त्यामध्ये आपण टाकणार आहे भिजलेले चणे। रात्री भिजू घातले होते मी चणे, ते टाकायचे आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मी चणे शिजवले नाही आहे, कच्चेच भिजलेले चणे आहे। त्याला छान परतून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित चणे परतला गेले की त्यामध्ये आपण बारीक कट केलेले दोडके जे आहे ते टाकणार आहे। तुम्ही याला गोल कट करूनही टाकू शकता, मी या पद्धतीने कट करून टाकले आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे दोडके जे आहे ते कट करून टाकायचे आहे। आपण चोपडे दोडके घेतलेले आहे, परत एकदा सांगते तुम्हाला। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर दोडके शिजायला पाणी लागत नाही, पण आपण चण्याचा वापर केला आहे, चणे कच्चे आहे, त्यामुळे आपण कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे। 1 ग्लासच्या वरती पाणी टाकायचं नाही आहे, फक्त 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला भाजी जी आहे ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। तर शिट्ट्या ज्या आहे तुम्ही तुमच्या कुकर प्रमाणे शिजवा। लवकर जर होत असेल तुमची भाजी तर शिट्ट्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता। माझ्याला 4 शिट्ट्या लागतात भाजी शिजायला, म्हणून मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। मस्त कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या होईपर्यंत भाजी जी आहे आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, सकाळी टिफिन साठी तर परफेक्ट आहे। लवकर झटपट 10 मिनिटात भाजी आपली तयार होते। बघा छान आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण काय करणार माहिती का, कुकर परत गॅसवर ठेवणार आहे आणि मोठ्या आचेवर याला तेल सुटोपर्यंत परत शिजवून घेणार आहे। त्यामुळे काय होतं आपल्या भाजीचं जे आहे स्वाद वाढतो। बघा किती परफेक्ट अशी भाजी झाली, किती स्वादिष्ट अशी भाजी दिसत आहे। तुम्हाला पाहता क्षणी खाण्याची इच्छा झाली की नाही? तर तयार आहे मस्तपैकी आपली दोडक्याची झणझणीत आणि चवदार अशी भाजी। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।